अनुकरण करून दाखवायचं हो व्यापारी दिनाची पुण्य संवादही शिकवले जाते बरं कहा करू शकतो वयम शिष्टाचार दुग्धं चायम् आवश्यकं वा मास्तु मास्तु भवती किमर्थमत्र आगतवती भवत्याः विद्यालये संस्कृतम् अस्ति वा आमाम् अहं मम विद्यालये संस्कृतमस्ति अहं दशदिनेषु शिबिरं मध्ये अपि संस्कृतं पठामि आनन्दीनगरे देवगढ आश्रमे एतत् चलति 10 दिनेषु अस्ति अद्य तस्य समारोपः अस्ति भवती अपि चलतु मया सह आमां पदवी एखाद्या पदवीप्राप्त युवकालाही इतकं सुंदर संस्कृत बोलता येणार नाही अगदी इतकं छान ते बोलत आहे बरं आता माझा शेवटचा प्रश्न कुणी मला आज काल उद्या याबद्दल संस्कृतमध्ये काय बोलतात हे सांगू शकेल का उत्तरं दास्यते अद्य मंगलवासरः श्वः बुधवासरः ह्यः सोमवासरः खूपच छान आणि जर तुम्हालाही हे शिबिर करायचं असेल तर नक्कीच तुम्ही संस्कृत भारतीला जॉईन होऊ शकतो चालेल नक्कीच मीही प्रयत्न करेन आणि संस्कृत चांगल्या प्रकारे बोलण्याचाही प्रयत्न करेन धन्यवाद बहु सम्यक् नाटिका अधुना अहं घोषणा करोमि जयतु जयतु संस्कृत भाषा रसतु वदने संस्कृत भाषा अस्माकं भाषा संस्कृत भाषा राष्ट्रस्य भाषा संस्कृत भाषा देशस्य भाषा संस्कृत भाषा विश्वस्य भाषा संस्कृत भाषा बालकेन्द्रस्य भाषा संस्कृत भाषा वदतु संस्कृतं जयतु संस्कृतं राष्ट्रोन्नतिकेन संस्कृतेन संस्कृतेन आत्मोन्नतिकेन संस्कृतेन संस्कृतेन आत्मज्ञानकेन संस्कृतेन संस्कृतेन संस्कृतिरक्षणं केन संस्कृतेन संस्कृतेन ग्रन्थरक्षणं केन संस्कृतेन संस्कृतेन वेदरक्षणं केन संस्कृतेन संस्कृतेन राष्ट्रगौरवं केन संस्कृतेन संस्कृतेन आत्मगौरवं केन संस्कृतेन संस्कृतेन आत्मविश्वासकेन संस्कृतेन संस्कृतेन अधुना प्रथमेश भ्राता अत्र तस्य अनुभवकथनं करिष्यति नमो नमः सर्वेभ्यः मम नाम प्रथमेशः अहं विद्यालये संस्कृत केवल विषयरूपेण पठितवान् किन्तु यदा अहं संस्कृतभारत्यां सम्भाषणशिबिरं कृतवान् तदा संस्कृतं विषयः नास्ति संस्कृतभाषा अस्ति इति अहं ज्ञातवान् इतः पूर्वम् अहं किञ्चित् अपि संस्कृतं वदितुं न शक्नुवान् इतः परम् अहं संस्कृतं निश्चयेन सम्यक्तया वक्तुं शक्नोमि यत्र शिक्षकाः यत्र पठितवन्तः ततः अहं मह्यम् आगतवान् अत्र सर्वे शिक्षकाः बहु सम्यक् पठितवन्तः अहम् इतः शिबिरं कृत्वा बहु आनन्दम् अनुभवामि केवलम् आनन्दं न अहम् आत्मविश्वासः अपि प्राप्तवान् अधुना अहं निश्चयेन आगामी वर्षे प्रशिक्षणशिबिरं करोमि धन्यवादः
अहम् अनुभवकथनं करिष्यामि। अत्र 10 दिनात्मकं सम्भाषणशिबिरम् अभवत्। अद्य एतत् शिबिरस्य समारोपः अस्ति। सर्वे शिक्षकाः बहु सम्यक् पाठितवन्तः। शिबिरस्य पूर्वम् अहं किञ्चिदपि संस्कृतं न ज्ञातवती। सखरा महोदयः, नीलेश महोदयः, दीपक महोदयः, वैष्णवी भगिनी सर्वे शिक्षकाः बहु सम्यक् पाठितवन्तः। शिबिरस्य समयः 5:30तः 7:30पर्यन्तम् अस्ति। यदा यदा वैष्णवी भगिनी पाठितवती तथा समयः कथं गतः एतत् अहं न ज्ञातवती। शिबिरस्य पूर्वम् अहं न ज्ञातवती यत् अहं संस्कृतं वक्तुं शक्नोमि, किन्तु संस्कृतभारत्याः शिबिरं कृत्वा अहं सम्यक्तः संस्कृतं वक्तुं शक्नोमि। अत्र अहं संस्कृतवातावरणम् अपि प्राप्नुवन्तः। धन्यवादः। बहु सम्यक् अस्ति अनुभवः। अधुना अहं भक्तिभगिनी प्रार्थयामि महोदयस्य परिचयं कारयतु। कथं स्वीकरोतु? अधुना सिद्धि बालिका अत्र आगत्य कथा श्रावयति। नमो नमः सर्वेयाः। अद्य अहम् एकं कथां वदिष्यामि। तस्य नाम शतं प्रति शास्त्रम्। बकस्य शृगालयस्य च मित्रता अस्ति। एकदा शृगालः बकं भोजनार्थं स्वगृहे आगच्छति। शृगालः स्थालिकायां पायसं परिवेषति। बकः अस्ति। स्थालिकायां परिवेशितं पायसं बकः न खादितुं शक्नोति। शृगालः तस्य उपहासं करोति। पुनः कदाचित् बकः शृगालं भोजनार्थं स्वगृहे आह्वयति। बकः गलन्तिकायां पायसं परिवेषति। गलन्तिकायां पायसं परिवेशितः शृगालः न खादितुं शक्नोति। बकः तस्य उपहासं करोति। शृगालः अवगच्छति तस्य पूर्वम् एतत् फलम्। तयोः मित्रता दृढः भवति। धन्यवादः। धन्यवादः। अधुना भक्ति आगच्छतु। महोदयस्य परिचयं कारयतु। अद्यतनकार्यक्रमे अतिथि आगच्छति। श्री सखाराम मुकुटे शास्त्री आरण्यमध्ये वसति सः। तथा च बाळासाहेब खरात अपि उपस्थितः अस्ति। धन्यवादः भगिनी। इदानीं ये जनाः भारतमाते पूर्वतः धनसमर्पणं कर्तुम् इच्छति ते आगच्छतु, कुर्वन्तु। ये जनाः भारतमातुः दर्शनम् अपि कर्तुम् इच्छति ते अपि आगच्छन्तु। आकांक्षा भगिनी भवत्याः मनसा सततं गीतं गायतु। शिबिरपत्रकं ददातु। आकांक्षा भगिनी गायन मिळवा ना गायक मनसा सततं स्मरणीयं मनसा सततं स्मरणीयं मनसा सततं स्मरणीयं वचसा सततं वदनीयं वचसा सततं वदनीयं लोकहितं मम करणीयं लोकहितं मम करणीयं न भोगभवने रमणीयं न भोगभवने रमणीयं न च सुखशयने
न च सुखशयने शयनीयम् अहर्निशं अहर्निशं जागरणीयम् जागरणीयम् लोकहितं मम लोकहितं करणीयम् मम करणीयम् न जातु दुःखं न गणनीयम् जातु दुःखं गणनीयम् न च निजसौख्यं मननीयम् न च निजसौख्यं मननीयम् कार्यक्षेत्रे कार्यक्षेत्रे त्वरणीयम् त्वरणीयम् लोकहितं लोकहितं मम मम करणीयम् दुःखसागरे दुःखसागरे तरणीयम् तरणीयम् कष्टपर्वते कष्टपर्वते चरणीयम् विपत्तिविपिने भ्रमणीयम् लोकहितं मम करणीयम् गगनारण्ये घनान्धकारे बन्धुजनाये स्थिता गह्वरे तत्र मया सञ्चरणीयम् लोकहितं मम करणीयम् मनसा सततं स्मरणीयम् वचसा सततं वदनीयम् लोकहितं मम करणीयम् लोकहितं मम करणीयम् लोकहितं मम करणीयम् धन्यवाद आकाशवाणी। अधुना अहं महोदयस्य पाठयामि छात्राणां कृते मार्गदर्शनं करोमि। नमो नमः। मम नाम शंकर देवरेहे अस्ति। आजच्या या कार्यक्रमामध्ये आपला 10 दिवसाचं शिबिर पूर्ण झालं आणि आज 10 दिवसाचा हा समारोपाचा कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित आहात. म्हणजे काळे महोदय आहे, त्याचबरोबर आमचे सर्व गुरुवर्य या ठिकाणी आलेले आहेत, आमचे बाळासाहेब खरात महाराज आणि त्याचबरोबर सर्व या 10 दिवसाच्या शिबिरामध्ये 2-2 दिवस याप्रमाणे ज्या सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं आमच्या विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेची प्राथमिक माहिती जी आहे आणि आता आपण पाहिलं की याच्यामध्ये मुलं प्राथमिक स्वरूपात अत्यंत चांगल्या पद्धतीने बोलतात, संख्या सांगतात, आज काय, उद्या काय, कालच्याला काय, अशा पद्धतीनं सहज पद्धतीनं सगळं सांगतात. तर हा जो आहे संस्कृत भारतीचा एक चांगल्या पद्धतीचा वर्ग आपल्या आळंदी परिसरामध्ये निर्माण झालेला आहे. शिक्षकांची संख्या जी आहे ही देखील एकदम चांगल्या पद्धतीची आहे. भविष्यामध्ये याची व्याप्ती वाढण्याच्या दृष्टिकोनातून, सर्वांच्यापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून आणि सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना इकडं तिकडं आपण काहीतरी वेळ घालवण्याच्या ऐवजी अशा पद्धतीचे शिबिर जर केले तर निश्चित पद्धतीनं आपल्याला ही भाषा अवगत होईल आणि ही भाषा जर अवगत झाली तर आपल्याला ग्रंथसंपदा जी आहे ही सोडविण्याकरता देखील फार मोठी मदत होईल. लहान लहान मुलं ज्या वेळेला एकदम चांगल्या पद्धतीनं संस्कृत भाषेमध्ये बोलतात तर त्यावेळेला आपल्याला थोडंसं आपण जरा मागच राहिलो असं वाटायला लागतं आणि त्यामुळं निश्चित पद्धतीनं आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केला तर आपल्या सगळ्यांची ही जी भाषा आहे ही रोजच्या व्यवहारातली, दैनंदिन व्यवहारातली भाषा झाली पाहिजे असं संस्कृत भारतीच्या अनेक कार्यक्रमांमधून सांगितलं जातं.
परंतु याच्यामध्ये हे सातत्यपूर्ण काम चालण्याकरता शिक्षकांची फार मोठी गरज आहे आणि ती जर निश्चित पद्धतीनं पूर्ण जर झाली तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे याच्याकरता शिक्षकांचे प्रशिक्षण शिबिरं असतात. त्याच्यामध्ये जर मोठ्या संख्येनं जर कोणी भाग जर घेतला तर निश्चित पद्धतीने ही संख्या वाढेल आणि असं म्हटलं जातं की एक विद्यार्थी तयार असले तर शिक्षक तयार होतात. आळंदीमध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे. आळंदीमध्ये विद्यार्थी जे आहे हे मोठ्या प्रमाणावर तयार लगेच होतात, कारण इथं ही भूमी जी आहे ही वैराग्य भूमी आहे, तपोभूमी आहे. या भूमीमध्ये फक्त विद्यार्थ्यांना मात्र सांगावं लागतं, त्यांच्यापर्यंत निरोप द्यावा लागतो आणि निश्चित पद्धतीनं विद्यार्थी मोठ्या संख्येनं या पुढील शिबिराला पण येत राहते. ह्या कार्यक्रमाची व्याप्ती म्हणून आपल्याला आपण जर आपल्याच परिसरामध्ये जर पाहिलं तर या अशा पद्धतीचे कार्यक्रम, वेगवेगळ्या प्रकारचे शिबिरं, मग संस्कृत भारतीचं हे संभाषण शिबिरं असू द्या किंवा याचबरोबर मुलांच्या करता काही संस्कार शिबिरं असू द्या, ह्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ही जागा तर आपण वापरतोच, परंतु या जागेच्या व्यतिरिक्त आपल्याला आणखी पण जर काही गरज लागली तर आता समोर जे आहे इथं देखील काही स्वच्छता केली, इथं देखील परिसर एकदम चांगल्या पद्धतीत झाला. खेळाच्या माध्यमातून जसं आपण प्रॅक्टिकली इथं संभाषण वर्ग जो आहे हा संभाषण वर्ग फक्त वन वे अशा पद्धतीने चालत नाही, तर तो टू वे पद्धतीने चालतो. आपण एकदम पहिलाच शब्द असा राहतो मम नाम शंकर भवतः नाम किम, आणि इथून सुरू होतं आणि इथून सुरू झालं का मग टू वे कम्युनिकेशन. आणि ह्या माध्यमातून हे ज्या वेळेला होतं तर त्यावेळेला ही भाषा लवकर शिकली जाते. हाच एक भाग, याचाच एक भाग एक एक्सटेन्शन म्हणून समोर ही वाणी समाज धर्मशाळा आहे. या लोकांनी सांगितलं की आपले जर काही मोठे शिबिरं असतील तर आपण तिथं ती घेऊ शकता. त्याचबरोबर मुलांचे काही खेळ असतील तर समोर मोठं ग्राउंड तयार केले आता. मग ज्या मुलांचं खो खो असेल, कबड्डी असेल, मैदानी खेळ असतील, मुलं खेळली पण पाहिजे आणि तशा पद्धतीने खेळाची पण व्यवस्था आता ग्राउंड एकदम चांगल्या पद्धतीनं निर्माण झालेलं आहे. आता फक्त वापर करण्याची गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण जर आपल्यापुरत्या मर्यादित ठेवल्या आणि मुलांच्यापर्यंत पोहोचल्या नाही तर त्यांना कसं माहिती होणार? ते म्हणतील की कोणाची तरी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, आपण फक्त जायचा रस्ता येतं. परंतु इथं जर आपल्याला त्या गोष्टींचा सगळा जर वापर करता आला तर मुलांना खेळण्याचं पण आणि खेळण्याबरोबर शिक्षणाचं पण अशा दोन्ही गोष्टी तिथं प्राप्त होतील. आणि त्यामुळं एक चांगल्या प्रकारचं कसं आहे, शरीर जर बलोत्तर असेल तर मन चांगलं तुमचं त्या ठिकाणी बलोत्तर होईल आणि त्याचबरोबर मग बुद्धी देखील ही चांगल्या प्रकारे कार्यरत राहील. म्हणून शरीर जे आहे, शरीराचा व्यायाम पहिल्यांदी, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी क्रमाक्रमाने होत राहतील आणि त्या दृष्टिकोनातून आवश्यक ज्या ज्या काही गोष्टी आहेत, हा बेस बनवण्यातच आमचे 4-6 महिने निघून गेले आणि या 4-6 महिन्याच्या कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टी बनवत असताना या मुलांच्या करता आपण सगळेजण आळंदीमध्ये राहतो आणि एक सांघिक काम आपण एक चांगल्या पद्धतीनं करू शकतो. हे प्राण संमेलनामध्ये आपण सर्वांनी दाखवून दिलं. एवढं मोठं प्राण संमेलन ज्याच्यामध्ये 10-15 जिल्ह्यातून लोक आले, जवळपास 300-350 लोक निवासी होते. या सगळ्यांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था, सगळे सत्र बरोबर वेळेवर चालण्याची, त्यानंतर त्या सत्रामध्ये सगळं एकदम चांगल्या पद्धतीनं ज्या काही आपल्याला जे दिलेलं काम आहे ते अत्यंत निष्ठेनं आणि श्रद्धेनं इथं आपण केलेलं सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि त्यामुळं जिथं जर आपल्याला संस्कृत भूमी जी आहे ही जर वाढवायची असेल तर त्याकरता सगळ्याच गोष्टी आवश्यक आहेत. म्हणजे माणसं आवश्यक आहे, धन आवश्यक आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ह्या सगळ्या स्थानिक मंडळी जी आहे, आळंदी गाव जे आहे यांचाही याच्यामध्ये सहभाग होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही ज्या वेळेला आम्ही छोटंसं कार्य, तुम्हाला एक उदाहरण देतो त्याचं, की इथं आपल्याकडं आता 17 तारीख, 13 तारीख ते 17 तारीख मे महिन्यामध्ये, म्हणजे अजून 3 आठवडे नाही, इथं मोठा विद्यार्थी गुणगौरव सोहळा होतो. जसं की हे विद्यार्थी जसं पद्धतीनं 10 दिवस शिबिर पूर्ण केलं तसं 4 वर्षाचा अभ्यासक्रम संस्थेचा पूर्ण झाला की ते विद्यार्थी भंडारा डोंगरावरती, गोराडा डोंगर आणि भामचंद्र डोंगर, त्यातलं भंडारा डोंगरावरती विद्यार्थी पाठांतरा करायला जात नाही,
परंतु बोराडे डोंगर आणि भामखेडकर डोंगरावरती जवळपास नाही म्हणलं तरी आता मी कालच जाऊन आलो तिथं, तर एका डोंगरावरती 18 विद्यार्थी, दुसऱ्या डोंगरावरती 19 विद्यार्थी विद्यमान पाठांतर करत आहेत, ज्यांचं ऑलरेडी काही पाठांतर झालंय अशी एक यादी पण तयार आहे. मग अशा सगळ्या विद्यार्थ्यांचा ज्ञानेश्वरी पाठ केलेले, गाथा पाठ केलेली, भजनी मालिका पाठ केलेली असे जे कोणी विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आपण दरवर्षी मंदिरामध्ये आणि परिसरामध्ये घेत असतो. तोच कार्यक्रम चतुर्थ वर्ष आहे आता त्याचा, तोच कार्यक्रम आता देवगड आश्रमामध्ये होणार आहे. आणि त्यामुळं अशा सगळ्या विविध धार्मिक कार्यक्रम जे आहेत एक चांगल्या प्रकारचे विचार प्रवाह निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हे सुरू झालेला प्रवाह जो आहे हा प्रवाहामध्ये आपल्याला सगळ्यांना सहभागी करून घ्यायचं. विद्यार्थ्यांचा सुट्ट्याचा कालावधी आहे. या सुट्ट्याच्या कालावधीमध्ये अवघ्या या पंचदिनात्मक कार्यक्रमामध्ये 4 दिवसामध्ये आपल्याला जर ह्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना पारायणाला त्या ठिकाणी विद्यार्थी येतील आणि फक्त एवढेच विद्यार्थी नाही तर 750 लोक जिथं पारायणाला बसणार आहेत. त्याकरता लागणारं आमच्या बाळू महाराजांनी सगळी व्यवस्था, खरात महाराजांनी सगळी व्यवस्था पाहिली आणि चांगल्या प्रकारचं तुम्ही आत्ता जरी जाऊन पाहिलं तर एकदम चांगलं ग्राउंड आता तिथं निर्माण झालं. आम्ही मागच्या 8 दिवसापूर्वी पाहिलं तिथं कचऱ्याचा ढीग होता, भला मोठा ढीग, आणि आता कचऱ्याचा औषधाला नाही राहिला. एक चांगल्या प्रकारचं ग्राउंड निर्माण झालं, मुलं खेळू शकतील. त्याचबरोबर मुलांना तिथं एक चांगल्या प्रकारचं शिबिराचं काही आयोजनाकरता त्याचा वापर करता येईल अशा प्रकारची व्यवस्था मोठी निर्माण झाली आहे. या सगळ्या व्यवस्था आपल्याला जर ह्या सर्वांच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर एक काम करावं लागेल आपल्याला ह्या लोकांच्यापर्यंत आपल्याला जावं लागेल. आळंदी परिसरात विद्यार्थ्यांच्यापर्यंत, शाळांच्यापर्यंत त्यांना सांगावं लागेल की अशा प्रकारची व्यवस्था निर्माण झाली, अशा प्रकारचे विविध प्रकारची शिबिरं चालतात. त्यातलंच एक संस्कृत संभाषण शिबिर हा त्यातला एक भागच आहे. आणि आपण जशा वेगवेगळ्या भाषा शिकतो, जर्मन भाषा, जपानी भाषा, इंग्रजीमधून बोलण्याचं, तसं संस्कृत भाषा तुम्ही बोलायला शिका. त्या मुलं निश्चित पद्धतीने आकृष्ट होतील आणि मुलं ज्या वेळेला हे सगळं पाहतील तर वेगवेगळ्या प्रकारच्या शिबिरांचा देखील त्यांना त्यामध्ये लाभ होईल. ज्ञानेश्वरी पारायणासारखा हा जो आता आपण कार्यक्रम ठेवलेला आहे हा देखील अत्यंत उच्च कोटीचा अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे. आपण तर त्या कार्यक्रमाला सगळ्यांनी यावंच यावं, परंतु त्याबरोबर आपल्या परिसरातली जी कोणी लोक आहेत त्यांना देखील या कार्यक्रमाकरता आपण निमंत्रित करावं. कार्यक्रमाची रूपरेषा सर्वसाधारणपणे अशा पद्धतीची आहे. सकाळी याचा काकडा, त्याच्यानंतर 6:30 ते 12 वाजेपर्यंत पारायण, सगळ्यांना नाश्ता वगैरे सगळ्या व्यवस्थित घेतलेले, भोजनाची व्यवस्था उत्तम पद्धतीने दिलेली आहे. आणि त्यामुळं ह्या 750 मध्ये आपण पण असलो पाहिजे. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आहे. गुगलवरती जे फॉर्म भरतील त्यांनाच आपण कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेणार आहोत. ऑनलाईन पद्धतीनं फॉर्मची व्यवस्था आहे. जी लोक ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीनं याचं नियमांचं पालन करतील असे सगळे लोक इथं असणार आहेत. आणि त्यामुळं आपण आपल्या परिसरात जे काही लोक आहेत, आता मला वैष्णव भगिनींनी त्या दिवशी सांगितलं की आम्ही रस्त्याने येतो, मुलं खेळत असतात पण मुलांना माहिती नाही, म्हणून मुलांना सांगणं गरजेचं आहे. जर आपण या परिसरामध्ये फिरून या मुलांना सांगितलं की जर शिबिराची व्यवस्था आहे तर आपण मे महिन्यात पण एक शिबिर देणार आहोत 5 तारखेपासून 1 मेच्या आसपास, 1 मे पासून पुढं. तर त्या शिबिराला मला वाटतं की विद्यार्थी आपण प्रत्येक घरामध्ये जाऊन आपण जर गोळा केले तर 50 विद्यार्थी इथं तयार होतील आणि त्या मुलांना इथं अशा प्रकारचं प्रशिक्षण चालतं. तर हे त्यांना कळालं तर ती इतरांना सांगतील आणि कायमस्वरूपीचं प्रशिक्षण वर्ग देणारी ही एक व्यवस्था निर्माण झाली आहे अशी गोष्ट त्यांच्यापर्यंत जाईल. आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेता. आमचे विद्यार्थी वर्ग जे आहेत ते मोठ्या उत्साहाने 10 दिवस कुठेही अबसेंट न राहता सर्वजण आपण या ठिकाणी आलात. आपण सर्वजण धन्यवादास पात्र आहात. आमचा शिक्षक वर्ग जो आहे हा देखील अत्यंत आपली कामं धामं सांभाळून याच्यात जसं वारकरी शिक्षण संस्थेत कुठलीही शिक्षकांना पगार नाही आणि विद्यार्थ्यांना फी नाही, तसं इथं देखील आमच्या शिक्षकांना कोणताही पगार नाही आणि विद्यार्थ्यांना देखील फी नाही. अशा प्रकारचं प्रशिक्षण हे संभाषण वर्ग इथं चालतात. सर्वच जण धन्यवादास पात्र आहेत. आमचे खरात महाराज देखील या निमित्ताने आपले 2 शब्द या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं असे मी त्यांना विनंती करतो.
इत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः. करुणा रुणालय भगवान परमात्म्याच्या असीम कृपेनं दयेनं अनुग्रहानं आज आपण या ठिकाणी सर्वजण संस्कृत 10 दिवसाच्या या संस्कृत शिबिरासाठी या ठिकाणी सर्वच विद्यार्थी बांधव विद्यार्थिनी भगिनी यांनी सर्वांनी भाग घेतला आणि अक्षरशः पूर्व देवरे सर बोलले की बा आम्हाला पण लाज वाटते की लहान लहान पोराचे संस्कृत बोलायला लागले की मग आम्हालाच आमची लाज वाटते. ते अगदी खरं आहे. परंतु प्रत्येकानं संस्कृत भाषा ही जपणं अत्यंत गरजेचं आहे. संस्कृत वाचली तर देश वाचेल आणि देश वाचला तर आपण वाचणार आहोत. म्हणून आज तुम्ही सर्वांनी आज हे आपलं पहिलं पाऊल आहे आणि हे पहिलं पाऊल या ठिकाणी आपल्याला थांबायचं नाहीये बाळा. आपल्याला उंच शिखरावरती पोहोचायचं आहे आणि आपण आपलं जीवनाचं सगळं करिअर हे आपण संस्कृत भाषेतूनच करावं असं मी आपणास सांगू इच्छितो. आपण आलात 10 दिवस या शिबिरात भाग घेतला तेव्हा तुम्हा सर्वांना धन्यवाद. देवरे सरांचा हा कायमच काहीतरी खटाटोप चालूच असतो येन प्रकारे. त्यांना असं वाटतं की सगळे विद्यार्थी तयार व्हावे, सगळे आपली भारतभूमी सुसंस्कारित व्हावी असा अंतकरणामध्ये असा मानस घेऊन निघालेले हे व्यक्तिमत्व आदरणीय सर्व आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुमंडळी महाराज मंडळी सर्व शिक्षक व भास्करगिरी महाराज शिक्षण प्रसारक मंडळ व सर्वांच्या या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि आनंदीमध्ये असेच शिबिर पुन्हा होत राहावं हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. थांबतो. हरिओम हरिओम हरिओम. इदानीं दीपक महोदय आभार प्रदर्शन करोति. मराठी नमो नमः. अद्य संस्कृत संभाषण शिबिरस्य समारोह कार्यक्रमे वयं सर्वे उपस्थिताः स्मः. येषु ये अतिथयः उपस्थिताः सन्ति देवरे महोदयः, महाराज महोदयः, काली महोदय अधुना संस्कृतभारत्याः साहित्यविभागे कार्यं करोति. इतोपि निलेश महोदयः अस्ति, सन्दीप महोदयः अस्ति, मर्कटशास्त्री महोदयः सम्यक् सर्वे अत्र उपस्थिताः. इतोपि येषां बालकानां कृते अस्य शिबिरस्य योजना जाता. ते सर्वे प्रियाः छात्राः बालकाः अत्र उपस्थिताः. 10 दिनपर्यन्तं सर्वे प्रतिदिनम् अत्र उपस्थिताः आसन्. सर्वे अत्र आगतवन्तः, प्रतिदिनं संस्कृतं पठितवन्तः. इतोपि ये सर्वे शिक्षकाः शिबिरे पाठितवन्तः सर्वेषां शिक्षकाणां कृते अहं धन्यवादान् व्याहरामि. अस्य देवगढ़ आश्रमस्य सञ्चालनं महोदयः करोति. देवरे महोदयस्य कृते अपि बहून् धन्यवादान् अहं व्याहरामि. आश्रमस्य नाम देवगढ़ इति अस्ति. अग्रे अस्य परिचयः संस्कृतगणः इति भवेत्. इति अतः प्रतिदिनं वयं सर्वे कार्यम् अग्रे करिष्यामः. सर्वे छात्राः अपि इतः अग्रे ये संस्कृतभारत्याः उपक्रमाः आयामाः सन्ति तेषाम् आयामे गच्छन्तु, तत्र सहभागं स्वीकुर्वन्तु. इतोपि अहं ह्यस्तनदिने उक्तवान् पत्राचार्यस्य संस्कृतभारत्याः परीक्षाः भवन्ति. तर्हि तेषां पञ्जीकरणमपि ये 15-वर्षीयाः छात्राः ततः उपरि ये सन्ति ते सर्वे तत्र पञ्जीकरणं कुर्वन्तु, अग्रे परीक्षां यच्छन्तु. इतोपि भाषाबोधनवर्गम् इतः पूर्वम् एकं जातम्, अग्रे अपि भविष्यन्ति. सर्वे उत्तमतया पठन्तु. सर्वेभ्यः संस्कृतकार्यार्थं शुभाशयाः. इतोपि सर्वेषां कृते धन्यवादान् व्याहरामि. अत्र अहं विरामः. धन्यवादः. शांति मंत्र
पुराणाः इन्द्रं यमं मातरिश्वानमाहुः वेदान्तिनो निर्वचनीयमेकम् यं ब्रह्मशब्देन विनिर्दिशन्ति शैवायमीशं शिवैक्यवोचम् यं वैष्णवा विष्णुरिति स्तुवन्ति बुद्धस्तथाहम् इति बौद्धजैनः सत्श्रीयकालेति सिद्धसन्तः शास्त्रेति केचित् प्रकृतिकुमारः स्वामीति मातेति पितेति भक्त्या यं प्रार्थयन्ते जगदीशकारम् स एक एव प्रभुरद्वितीयः शांति 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 पुंडरीकवरदाय श्री ज्ञानदेव द्वारा जगन्नाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय सद्गुरुदेव महाराज सब संतन की जय सर्वेषां कृते स्वल्पम् अल्पाहारः अत्र वर्तते तर्हि तत् स्वीकुर्वन्तु सर्वे अनन्तरं गच्छन्तु